ही आपली गवारीची शेंगा आहे. त्या शक्यतो कोणी खात नाही. तर हे कसं पोटात जाईल मुलांच्या किंवा सगळ्यांच्या, तर ते आपण पाहूया. या गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत. त्याच्यात 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, 2 चमचे तांदळाचं पीठ हे अगोदर आपण कालवून घेऊया. धना पावडर, जिरे, लाल तिखट आपल्या आवडीनुसार, गरम मसाला, कोथिंबीर, थोडी साखर, मीठ, लिंबाचा रस, 1 लिंबाचा रस. हे आता आपण सर्व मिक्स करून घेऊया. आपण हाताने मिक्स करून घेऊया, म्हणजे सर्व गवारीला हे पीठ लागेल. त्याच्यात 2 चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे. फार पाणी टाकायचं नाही आहे. अजून थोडं लागणार आहे पाणी. गवार सर्व पीठ त्याला चोळून झालेलं आहे. ही 2 मिनिटं आपण झाकण देऊन ठेवूया. सर्व अशी मोकळी करून घ्यायची आहे. हे आता आपले तळत आलेले आहे. या अशा प्रकारे गवारीच्या शेंगा आपण राहिलेल्या सगळ्यावर तळून घेऊया. त्याच्यावर आता आपण थोडासा चाट मसाला टाकून घेऊ. हे मिक्स करू. तळलेला कढीपत्ताही टाकून घेऊ. हा आपला एक छान स्टार्टर तयार होतो. आणि अशा प्रकारे मुलं पण आपली गवारीची शेंगा अगदी भरपूर खातात, पोटात जाते. जे तेलकट खात नाही त्याने मायक्रोवेव्हमध्ये केलं तरी चालेल. काजू टाकूया आपण. ही आपली झाली गवारीच्या शेंगा तयार. एक नवीन स्टार्टर. तर करून पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, नक्की करून पहा. याचप्रमाणे आपण भेंडीसुद्धा करू शकतो कुरकुरी, आणि कारले सुद्धा करू शकतो. दोन्ही प्रकार तुम्ही करून पहा, नक्की तुम्हाला आवडेल आणि सर्वजण आवडीने खातील.